महिनाभर टिकणारी सोलापुरी पद्धतीची खमंग अशी बाजरीची भाकरी चुलीवरच्या पद्धतीप्रमाणे गॅसवर आज करून पाहणार आहोत. चवीला एकदम खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत आणि आम्ही सोलापूरला राहतो म्हणून इथे मी सोलापूर पद्धतीची अगदी घरगुती पद्धतीची भाकरी दाखवली आहे. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विकतचं इथे मी बाजारामध्ये मिळतं तशा पद्धतीचं इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे. पीठ इथे मी 4 वाट्या मोजून घेतले आहेत आणि हे पीठ आहे ते आपण चाळून घेणार आहोत, जेणेकरून बाजरीमधला कोंडा, बाजरीचे जाडसर कण वगैरे राहिले असतील तर ते या चाळणीने निघून जातील आणि आपलं खाली छान मऊसूद असं पीठ परातीमध्ये येईल. तर इथे बघा आपलं बाजरीचं इथे पीठ चाळून तयार झालं आहे. इथे बघू शकता कोंडा देखील निघाला आहे. तर इथे बघा आपल्याला या बाजरीच्या पिठामध्ये काय करायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे तुम्हाला हवं तर तुम्ही हळद देखील घालू शकता, म्हणजेच बाजरीच्या भाकरीला रंग छान येतो. पण मी इथे हळद घालणार नाही, नुसतेच आपले मीठ टाकून हे पीठ मळून घेणार आहे. आपण ज्वारीचं पीठ ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने इथे आपल्याला बाजरीचं पीठ देखील मळून घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ मळत असताना थोडं थोडं करून पाण्याचा अंदाज घेत हे पीठ मळायचं आहे. जर बाजरी जुनी असेल तर थोडंसं पीठ या बाजरीला पाणी जरा जास्त लागतं आणि नवीन बाजरी असेल तर ती बाजरी खूप जास्त चिकट असते आणि मग त्याला पाणी देखील कमी लागतं. आणि थोडीशी नवीन बाजरीचं पीठ दळून आणताल ना ते थोडंसं हिरवट असं वाटतं, पण आणि जुन्या बाजरीचं जे पीठ आहे ते असं ह्या रंगाला ग्रे रंगाचं आल्यासारखं दिसतं. तर इथे बघू शकता बाजरीच्या भाकरी आहेत ते चवीला जुन्या किंवा नवीन बाजरी दोन्ही कशाही असू द्या, पण बाजरीची भाकरी ही चवीला खूप सुंदरच लागते. त्यातल्या त्याच आपण सोलापुरी पद्धतीच्या कडक भाकऱ्या करून घेणार आहोत. तर इथे बघा पीठ मळून झालं आहे. तर सोलापुरीमध्ये इथे चुलीवर ह्या कडक भाकऱ्या तयार केल्या जातात, पण आता मला इथे चुलीवर दाखवणं शक्य नव्हतं म्हणून इथे मी गॅसवरच या भाकऱ्या करून दाखवणार आहे. लिंबा एवढ्या आकाराचा इथे मी गोळा घेतला आहे पिठाचा आणि पीठ अगदी छान व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अंगठ्याचा जो भाग आहे ना हाताचा, त्याने आपलं हे पीठ चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून भाकरी जी आहे ती आपली चवीला आणखीन खुसखुशीत आणि खुटखुटीत लागते आणि भाकरी देखील आपली खाताना खूप चवीला खमंग लागते. तर इथे आपण भाकरी बनवण्यासाठी, भाकरी थापून घेण्यासाठी इथे बाजरीचंच पीठ वापरलं आहे. बाजरीचं पीठ हाताने एका डायरेक्शनने थापून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर इथे बघू शकता अगदी मी पातळ अशी भाकरी करणार आहे. जशी विकतची भाकरी मिळते तशा पद्धतीने इथे मी भाकरी करून घेणार आहे. सुरुवातीलाच पिठाचा उंडा जो आहे तो मी लहान असा धरला होता, म्हणून भाकरी करताना इथे थोडेसे क्रॅक देखील आल्यासारखे दिसत आहे. वरून आपल्याला तीळ लावून घ्यायचं आहे. तवा इथे गरम आहे आणि आपली ही भाकरी छान थापून घ्यायची आहे आणि तव्यावर घालून घ्यायची व्यवस्थितपणे. भाकरी ही जी एकदम पातळ केल्यामुळे थोडेसे भाकरीला क्रॅक्स दिसत आहेत, पण काहीच हरकत नाही. आपली ही भाकरी जशी आपण चुलीवर करतो तशा पद्धतीची होते. तर भाकरीला सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे. तर इथे बघा भाकरी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरीचं वरचं पाणी जरा 2 ते 3 मिनिटांनी कोरडं झाल्यानंतर भाकरी जी आहे ती आपण उलटवून घेणार आहोत. तर इथे बघा व्यवस्थितपणे भाकरीचं पाणी जे आहे ते कोरडं झालेलं दिसत आहे. तर आपण एका उलटण्याच्या साहाय्याने इथे भाकरी आपण उलटवून घेणार आहोत. तर इथे बघा अगदी पातळ आणि व्यवस्थितपणे भाकरी वर आली आहे. तर इथे बघा भाकरी उलटवल्यानंतर दोन्ही बाजूने भाकरी छान अशी खरपूस भाजून झाली आहे. भाकरी ही चुलीवर सारखी खरपूस भाजण्यासाठी सुरुवातीला गॅस मोठा ठेवून दोन्ही बाजूने भाजून घ्यायची भाकरी आणि पूर्ण गॅस लहान ठेवून अशीच भाकरी तव्यावर सोडून द्यायची आहे. आणि इथे बघा
कुरकुरीत आणि आपली मस्त खस्ता अशी भाकरी, कमी डाग लागलेली बाजरीची भाकरी तयार झाली आहे. तर इथे 4 वाटी पिठामध्ये मी साधारण 15 ते 20 भाकरी तयार करून घेतल्या आहेत. अगदी पातळ आणि कागदासारख्या कुरकुरीत भाकरी इथे तयार करून घेतल्या आहेत. तर इथे बघू शकता भाकरीला रंग देखील फार सुंदर असा आलेला दिसत आहे. ही भाकरी 1 ते 2 महिने सुद्धा छान टिकून राहते. तर इथे मी तुम्हाला एक भाकरी तोडून देखील दाखवते. ते बघू शकता किती पातळ अशी भाकरी झाली आहे. लगेचच आपली ही भाकरी हाताने तुटत आहे. अगदी कुरकुरीत आणि खुटखुटीत देखील झाली आहे. तर आवाज इथे बघू शकता भाकरीचा अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही बाजरीची भाकरी करचाल ना, सहज 2 महिने तरी टिकतात. तर मंडळी, सोलापूर पद्धतीची भाकरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर खूप जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आणि माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. चला तर मंडळी, मी पुन्हा भेटूया सोलापूर पद्धतीच्या अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. आज आहे ना आपण ज्वारीच्या भाकरीची रेसिपी बघणार आहोत. रेसिपी खूप मजेदार आणि खूप छान अशी दाखवली आहे. तर इथे भाकरी जी आहे ना अगदी पातळ अशी आणि मऊ लुसलुशीत, तव्यावर अशी टंब फुगलेली आणि गॅसवर देखील कशी टंब फुगलेली भाकरी इथे ची रेसिपी दाखवणार आहे. आणि या भाकरीची जी मजा आहे ना ती छान आपली उसळची भाजी किंवा भाजी नसेल तर शेतातली आठवण म्हणून कांदा टोमॅटोच्या चटणीसोबत देखील ही भाकरी खाऊ शकता. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर वेगळीच मजा या भाकरीमध्ये मी दाखवली आहे. तर ज्वारीची भाकरीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण भाकरीची रेसिपी करायला सुरुवात करूया. तर इथे 2 वाटी गच्च भरून असं इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. ज्वारीचं पीठ अगदी छान चिकट आहे आणि ज्वारीची इथे मी भाकरी करत असताना इथे सोलापुरी ज्वारीचा वापर केला आहे. मुळातच आम्ही सोलापूरचे आहोत म्हणून इथे मी सोलापुरीची इथे ज्वारीची भाकरीची रेसिपी दाखवणार आहे. ज्वारी जर जास्त जुनी झाली असेल तर ज्वारी दळत असताना ज्वारीमध्ये थोडेसे तांदूळ आणि साबुदाणे घातले तर ज्वारी पीठ आहे ना त्याला छान चिकटपणा येतो आणि खूप दिवसापर्यंत पीठ छान राहतं आणि भाकरी देखील आपल्या छान पांढरशुभ्र होतात. पण इथे मी फक्त ज्वारीच्या पिठापासूनच भाकरी दाखवणार आहे. तर इथे पिठामध्ये पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं करून पाणी घालून पीठ अगदी सैलसर न मळता, अगदी दाटसर न मळता सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपल्याला भाकरी करायला आवडते तशा पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचं आहे. 2 वाटी पिठासाठी इथे मला 3 वाटी पाण्याचा वापर करून हे पीठ आपलं छान मळून घेतलं आहे. ज्वारीचं पीठ मळत असताना पीठ अगदी घासून घासून मळायचं आहे, कारण की जेणेकरून आपण जेवढं पीठ घासून मळू तेवढी भाकरी आपली चवीला छान लागते. तर एक मोठी भाकरी होईल एवढ्या आकाराचा इथे मी एक गोळा घेतला आहे आणि इथे मी भाकरी अगदीच पातळ अशी करून घेणार आहे. तर इथे बघू शकता मी छोटासा गोळा जो आहे तो बाजूला काढून घेतला आहे. अगदीच मोठाही नाही, मध्यम आकाराचा इथे गोळा घेतला आहे आणि कोरडं पीठ घेऊन भाकरी आपली छान तापून घेणार आहे हाताने. तर इथे बघू शकता भाकरी आपली छान थापून तयार झाली आहे. तर इथे बघू शकता भाकरीचे जे काठ आहेत ते किती अगदी पातळ असे झाले आहेत आणि आम्हाला मुळातच पातळच भाकरी आवडते म्हणून मी इथे पातळ भाकरी करून घेतली आहे. तर तुम्हाला जाड भाकरी आवडत असेल तर तुम्ही जाड भाकरीसुद्धा करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता इथे आपला तवा मी आधीच गरम होण्यासाठी ठेवला होता. तवा आपला छान गरम झाला आहे. तर इथे मी 2 हाताने भाकरी टाकून घेतली आहे आणि छान आपलं भाकरीला वरून असं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं कोरडं झाल्यानंतर भाकरीचं त्यानंतर आपली ही जी भाकर आहे ती उलटून घ्यायची आहे आणि पाणी लावत असताना पाणी हे सर्व बाजूने लावून घ्यायची आहे. एकसुद्धा बाजू आपली कोरडी नाही राहिली पाहिजे. अशा पद्धतीने इथे भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे.
तर इथे बघू शकता भाकरी आपली खालची बाजून शेकून झाली आहे. भाकरी आपली उलटून घेतली आहे आणि आपण तसंच दुसरी भाकरी देखील करत आहोत. तर इथे बघू शकता कुठला भाकरीचा भाग कच्चा राहिला आहे तो तव्यावर छान शेकून घ्यायचा आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही तव्यावरच आपली भाकरी छान अशी गोल आणि टंब अशी फुगलेली दिसत आहे. तर इथे भाकरी आपली फुगली आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या भाकऱ्या तयार करून घेणार आहोत. इथे बघा मी दुसरी देखील भाकरी तुम्हाला घालून दाखवत आहे तव्यावर आणि त्यावर देखील पाणी लावून दाखवत आहे. पाणी लावलेला भाग जो आपला कोरडा झाला की लगेचच आपली भाकरी उलटवून घ्यायची म्हणजे पलटवून घ्यायची आहे. म्हणजेच भाकरी आपली छान शेकते आणि मऊ लुसलुशीत राहते. पाणी लावत असताना एक चूक मात्र करू नका. जर पाणी वरचं जास्त कोरडं झालं तर भाकरी आपली फडफडीत आणि कोरडी अशी होते आणि दिसायला देखील ती अजिबात छान दिसत नाही पाठीमागून. तर इथे बघू शकता पाठीमागून आणि समोर छान भाकरीला रंग फार सुंदर आला आहे. भाकरी देखील आपली छान पांढरी शुभ्र दिसत आहे. तर इथे मी गॅसवर देखील तुम्हाला भाकरी भाजून दाखवली आहे. तर इथे 2 वाटी पिठामध्ये मी साधारण 6 ते 7 भाकऱ्या करून घेतल्या आहेत आणि ही भाकरी अगदी पातळ मऊ लुसलुशीत अशी इथे तयार झाली आहे. तर इथे बघू शकता भाकरीला रंग फार सुंदर आला आहे आणि इथे एक कमी डागाच्या भाकरी आणि जास्त करपलेल्या देखील नाही अशा मऊसुदीत आपल्या भाकऱ्या तयार झाल्या आहेत ज्वारीच्या. महत्त्वाची टिप्स म्हणजे भाकरी करत असताना गॅस आपला मोठाच ठेवायचा आहे आणि भाकरी करत असताना मोठ्या गॅसवरच आपली भाकरी दोन्ही बाजूने भाकरी छान अशी शेकून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता अगदी सगळ्या मी भाकऱ्या तयार करून घेतल्या आहेत. ते सगळ्या भाकरी अगदी मऊ लुसलुशीत अशा दिसत आहेत. तर इथे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही भाकरीला रंगही फार सुंदर आला आहे. भाकरीसोबत खाण्यास जर भाजी नसेल तर ही मजेदार अशी कांदा आणि टोमॅटोची चटणी घरी नक्कीच ट्राय करा. ही जी चटणी आहे ना आम्ही आमच्या मामाच्या घरी शेतामध्ये गेले ना तर अशा पद्धतीची चटणी करून गरम गरम भाकरीसोबत खायचो. तर इथे घ्यायचा एक कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो. तर चॉपरला चिरून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही हाताने देखील बारीक असं चिरून घेऊ शकता. तर कांदा टोमॅटो आपलं छान या चॉपरमध्ये बारीक असं चिरून घ्यायचं आहे. तर या रेसिपीला तुम्ही मसाले भाकरी असं सुद्धा नाव देऊ शकता. तर इथे बघू शकता आपलं चॉपरमध्ये कांदा आणि टोमॅटो छान असं बारीक चिरून झालं आहे. तर असंच बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपली ज्वारीची भाकरी देखील छान अशी रेडी झाली आहे. तर त्यावर आपण कांदा टोमॅटो चिरून घेतलेलं यावर घालून घेणार आहोत भाकरीवर आणि त्यानंतर भाकरीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत जसं की आम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर कांदा टोमॅटोवर छान असं मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे सोलापुरी काळा मसाला घालून घेत आहे. इथे एक अर्धा चमचा एवढा मी काळा मसाला घालून घेतला आहे आणि तो छोटा चमचा घेतला आहे म्हणून इथे अर्धा चमचा म्हणाले आहे. आणि आपलं यावर साजूक तूप किंवा तेलाची धार देखील तुम्ही सोडून घेऊ शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. छान आपलं हे भाकरीवर मसाला मीठ कोथिंबीर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि त्यानंतर इथे काकडी आणि बीटचं डेकोरेशन करून घ्यायचं. इथे बघू शकता आपली भाकरी फार सुंदर अशी दिसत आहे आणि खायला देखील या चटणीसोबत अतिशय मजेदार आणि टेस्टी अशी लागते. तर आम्ही जेव्हा केव्हा मामाच्या शेतात जायचं ना अशी आमची आजी गरम गरम चुलीवर भाकरी करून द्यायची आणि अशा पद्धतीचे आम्ही मसाला चटणी घालून छान आपलं हे भाकरी मसाला भाकरीची चव घ्यायचो. चवीला अतिशय उत्तम आणि एक नंबर असे ही मसाला भाकरी तयार होते. चवीला एक नंबर आणि जबरदस्त चवीला लागते. तर तुम्ही यापुढे पिझ्झा बर्गर किंवा पिझ्झाचे जे काही प्रकार आहेत ना या ज्वारीच्या भाकरीपुढे सगळे फिके आहेत. म्हणून म्हणते तुम्ही देखील अशा पद्धतीची ज्वारीच्या भाकरीसोबत अशी मसालेदार चटणी करून खा. चवीला एक नंबर अतिशय उत्तम रेसिपी आहे. जर भाकरीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्कीच सबस्क्राईब करा.